नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। या लाडक्या बहिणींना सरकारला परत करावे लागणार 9,000 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी सरकारने सुरू केली असून त्यानुसार ज्या लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांना मिळालेले पैसे आता सरकारला परत करावेच लागणार आहेत। त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला सुद्धा असून ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा याआधीच लाभ घेत आहेत त्या शेतकरी लाभार्थी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे। कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये न मिळण्याची तरतूद केली आहे। त्या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसणार आहे। सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 19,20,000 महिला घेत आहेत व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्यातील जवळपास 85,000 महिला लाभ घेत आहेत। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतला आहे। त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले गेले होते। पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटनी करण्याचे आदेश दिले आहेत। त्याप्रमाणेच ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत त्याच अर्जांची छाननी होणार आहे। त्यामुळे सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये न देण्याची तरतूद केली आहे। असा निकष जर या शेतकरी महिलांना लावला तर 19,20,000 आणि 85,000 शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येणार आहे। त्यामुळे आता या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ द्यायचा की नाही याबाबत निर्णय फडणवीस सरकारला घ्यावा लागणार आहे। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।